नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चर मध्ये एलिमेंट्स ऑफ ड्रिल अर्थात पार्ट्स ऑफ ड्रिल संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या पार्ट्स ऑफ ड्रिल संदर्भात माहिती पाहत असताना आपण ड्रिलच्या आकृती संदर्भात प्रथमतः आकृतीवरून पार्टची किंवा एलिमेंटची नावे समजून घेऊ. या ठिकाणी ही ड्रिलची आकृती दाखवलेली आहे. या ड्रिलचा साइड व्ह्यू आहे. तर या ठिकाणी हा भाग आहे, हा आणि हा शँक बोलला जातो त्याला. ड्रिल दोन प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये स्ट्रेट शँक ड्रिल आणि टेपर शँक ड्रिल. त्याच्यानंतर ही बॉडी, या बॉडीवर फ्लूट पाडलेले असतात. ही बॉडी याच्यावर फ्लूट पाडलेले असतात. त्याच्यानंतर या फ्लूट आणि बॉडी यामधल्या भागाला नेक बोललं जातं. त्याच्यानंतर ही जी टोटल लांबी आहे, फंक्शनल लेंथ. त्याच्यानंतर हा ड्रिल डायमीटर, लेंथ. त्याच्यानंतर आउटर कॉर्नर, दोन फ्लूटनी पॉइंट अँगल तयार होतो. ही फ्लूटची लांबी, शँक लेंथ, टोटल ओव्हरऑल लेंथ, नेक लेंथ म्हटलेले या ठिकाणी. त्याच्यानंतर स्ट्रेट शँक, टेपर शँक, हा टँकचा भाग आहे. हा टेपर शँक ड्रिल की टँक, स्ट्रेट शँक ड्रिल की टँक. त्याच्यानंतर क्लिअरन्स अँगल, हाईट ऑफ पॉइंट. त्याच्यानंतर या ठिकाणी लेंथ किंवा मार्जिन बोललं जातं, मार्जिन विड्थ. त्याच्यानंतर डेप्थ ऑफ बॉडी क्लिअरन्स, फ्लूट विड्थ, कटिंग एज, लँड विड्थ आणि चिजल एज अँगल इत्यादी हे ड्रिलचे एलिमेंट किंवा पार्ट्स ऑफ ड्रिल दाखवलेले आहेत. तर आपण यामधील काही प्रमुख एलिमेंट संदर्भात, पॉइंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट संदर्भात ड्रिल पॉइंट. या ठिकाणी हा ड्रिलचा पॉइंट, साइड मध्ये हा पॉइंट. तर या संदर्भात माहिती पाहू. शंकूच्या आकाराचे टोक, हे जे दोन फ्लूटमुळे शंकूच्या आकाराचा भाग तयार झालेले आहे. शंकूच्या आकाराचे टोक जे कापण्याची क्रिया करते त्या ड्रिलच्या भागाला या पॉइंट असे म्हणतात. यामध्ये डेड सेंटर, लिप किंवा कटिंग एजेस आणि लीलचा या भागांचा या पॉइंट मध्ये समावेश असतो. अशा प्रकारे पॉइंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर ड्रिलचा शँक भाग, या ठिकाणी शँक दाखवलेली, टेपर शँक दाखवलेली आणि स्ट्रेट शँक, या शँक संदर्भातली माहिती. तर हा मशीनवर फिट होणारा व ड्रिलला फिरवणारा टोकाचा भाग आहे. हे शँक दोन प्रकारचे असतात. मोठ्या व्यासाच्या ड्रिलसाठी टेपर शँक, अशा मोठ्या व्यासाचे जे ड्रिल असतात त्याला टेपर शँक, छोट्या व्यासाच्या ड्रिलला स्ट्रेट शँक असते. तर टेपर शँक ड्रिल डायरेक्ट मशीनच्या स्पिंडलमध्ये किंवा स्लीवच्या सहाय्याने पकडतात. तर स्ट्रेट शँक ड्रिल डायरेक्ट ड्रिल चेकमध्ये किंवा कॉलेट चेकमध्ये पकडतात. अशा प्रकारे ही शँक संदर्भातली माहिती. त्यानंतर टँक, या ठिकाणी टँक दाखवलेले आहेत. तर टँक हा ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलच्या गाळ्यामध्ये फिट होणारा शँकचा भाग होय. तर हा टँक ड्रिलिंग मशीनच्या प्रामुख्याने टेपर शँक ड्रिलची जी टँक आहे, तर ड्रिलिंग मशीनला जे टेपर गाळा असतो त्याच्यावरती एक स्लॉट असतो. त्या गाळ्यामध्ये हा टँकचा भाग बसत असतो. अशा प्रकारे टँकला ड्रिपच्या सहाय्याने टोकून असं बाहेर काढलं जातं, असा हा टँक. त्याच्यानंतर बॉडी, इथून इथपर्यंत भाग दाखवलेले, बॉडी दाखवलेले आहे. विशेष पॉइंट आणि शँक, या पॉइंट आणि या शँक मधील भागाला ड्रिलची बॉडी असे म्हणतात. आणि या बॉडीवर फ्लूट, लँड, मार्जिन हे दोन फ्लूट. त्याच्यानंतर लँड किंवा ही मार्जिन, त्याप्रमाणे बॉडी क्लिअरन्स, वेट, हे बॉडीचे वेगवेगळे भाग या बॉडीवर असतात. त्याच्यानंतर फ्लूट सांगता येईल आता पुढचा मुद्दा. या ठिकाणी या बॉडीवर दोन फ्लूट पाडलेले. या ठिकाणी गाळा हा दिसतोय, एका दुसरा आहे. गाळा फ्लूट म्हणजे ड्रिलच्या लांबीवर
ड्रिलच्या लांबीवर असणारे नागमोडी म्हणजेच हेलिकल गाळे होय. फ्लूटमुळे कटिंग एज ही तयार होते. या ठिकाणी या फ्लूटमुळे टोकाला कटिंग एज तयार होतात. तर या फ्लूटमुळे एक कटिंग एज तयार होते. 2 चिप्सचे तुकडे होऊन ते या ठिकाणी असे ड्रिलिंग करताना वर निघत असतात. त्याचप्रमाणे 3 कटिंग एज पर्यंत कुलट पोहोचतात. या कटिंग एज पर्यंत या फ्लूटच्या माध्यमातून कुलट पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. अशा प्रकारे या फ्लूट संदर्भात सांगता येईल. त्यानंतर लँड किंवा मार्जिन हा नागमोडी भाग आहे, त्याला लँड किंवा मार्जिन म्हणतात. या ठिकाणी इथे दिले मार्जिन किंवा मार्जिन विड्थ पहा, म्हणजे हा मार्जिन आहे, ही अरुंद पट्टी दिसते, तिला मार्जिन बोलतात, लँड बोलतात. त्या संदर्भातली माहिती. तर ही फ्लूटच्या पूर्ण लांबीवर, या फ्लूटच्या पूर्ण लांबीवर असणारी अरुंद पट्टी ही अशी अरुंद पट्टी होय. लँड अर्थात मार्जिन सहित ड्रिलचा व्यास हा मोजला जातो. त्याच्यानंतर बॉडी क्लिअरन्स, बॉडी क्लिअरन्स या ठिकाणी पाहायला गेलेले आहे. लँड ही जी लँड आहे, मार्जिन आहे, त्याच्या खाली थोडासा डाऊन केलेला भाग असतो बॉडी क्लिअरन्स. तर लँड किंवा मार्जिन लगतच्या कमी डायमीटर असलेल्या भागाला बॉडी क्लिअरन्स असे म्हणतात. या बॉडी क्लिअरन्समुळे ड्रिल व जॉब यामधील घर्षण कमी होते. ड्रिल बॉडीचा संपूर्ण भाग या वर्कपीसच्या संपर्कात येत नाही, त्यामुळे घर्षण कमी प्रमाणात होते. अशा प्रकारे या बॉडी क्लिअरन्स संदर्भात सांगता येईल. त्यानंतर वेब और चिजल एज, वेब और चिजल एज या ठिकाणी हा भाग आहे. चिजल एज पुढचा या ठिकाणी या चिजल एज संदर्भात आपण माहिती पाहू. तर हा पुढचा टोकाकडचा भाग. तर फ्लूटला विभागण्यासाठी जी मध्यभागी एक खांबा समान धातूची पट्टी असते त्यास वेब असे म्हणतात. या ठिकाणी अशी पट्टी असते तिला वेब असं म्हटलं जातं. तर शँकच्या दिशेने हळूहळू वाढत जाते. ही वेब जी जाडी या शँकच्या दिशेने ही वाढत जाते. दोन्ही बाजूकडील फ्लूट ज्या ठिकाणी जोडले जातात, आता हे 2 फ्लूट शँककडून या ठिकाणी जोडले जातात, ऍक्सिसवरील त्या भागाला वेब असे म्हणतात. त्या ऍक्सिसवरील भागाला वेब असे म्हणतात. पॉइंटवर वेबमुळे चिजल एज तयार होते. या पॉइंटवर अशी ही चिजल एज काय होते, या ठिकाणी तयार होते. अशा प्रकारे या वेब किंवा चिजल एज संदर्भात सांगता येईल. त्यालाच आपण डेड सेंटर बोलतो. या चिजल एजच्या पॉइंटच्या भागाला त्या डेड सेंटर संदर्भातली माहिती. तर हा ड्रिलच्या सर्वात खालचा असा हा म्हणजे हा साइड दाखवलेला आहे, हा पॉइंट होय. तर दोन्ही बाजूकडील कटिंग एजच्या छेदण्यामुळे जे अनुकुचीदार टोक या ठिकाणी तयार होते त्यास डेड सेंटर असे म्हणतात. डेड सेंटर हा ड्रिल ऍक्सिसशी बरोबर मध्यावर असतो. ड्रिलिंग करताना सेंटर पंचने पंचिंग केलेल्या पॉइंटवर आणून ड्रिलिंग करतात. तर सेंटर पंच ज्यावर मारला जातो ड्रिलिंग करताना त्यावर हा डेड सेंटर आणून ड्रिलिंग केलं जातं. त्यानंतर लिप या ठिकाणी हा भाग लिप, त्याला कटिंग एज बोललं जातं. ही कटिंग एज किंवा हा लिप या संदर्भातली माहिती. तर लिपलाच कटिंग एज असे म्हणतात. फ्लूट आणि बॉडी क्लिअरन्स सहित दिलेला उतार हा लिपलाच कटिंग एज असे म्हणतात. फ्लूट आणि बॉडी क्लिअरन्स सहित दिलेला उतार यामध्ये होणाऱ्या टोकदार कडेस लिप म्हणजेच कटिंग एज असे म्हणतात. कटिंग एजची लांबी डेड सेंटर पासून सारखी असावी लागते. या कटिंग एजची लांबी ही दोन्ही बाजूला सारखी असावी लागते. ड्रिल ऍक्सिस आणि एजचा उतार यामधील हा जो कोन आहे, हा या ऍक्सिसशी आणि हा कोन त्याच्या सेंटर ऍक्सिसशी आणि एजची
कोन आहे हा 59 अंश असतो व दोन्ही एज मधील जो कोन आहे 59 अधिक 59 हा 118 म्हणजे ड्रिलचा कटिंग अँगल असतो. अशा प्रकारे लीफ संदर्भात सांगता येईल. त्यानंतर ड्रिल अँगल हा अँगल संदर्भातली माहिती. ड्रिलची कार्यक्षमता सुधारण्याकरिता सर्व कटिंग टूल प्रमाणे म्हणजे ड्रिलला वेगवेगळे कोन किंवा अँगल हे दिलेले असतात. तर अशा प्रकारे या ड्रिल अँगल संदर्भात सांगता येईल. त्यानंतर अजून आणखी एक मुद्दा आहे अँगल. तर या अँगल संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर वेगवेगळ्या उद्देशाकरता या ड्रिलला वेगवेगळ्या कोनांचा अँगलचा त्याच्यामध्ये संदर्भ आलेला आहे. तर या कोनांचा उपयोग जे खालील प्रमाणे पॉइंट अँगल, हेलिक्स अँगल, रेक अँगल, या ठिकाणी हेलिक्स अँगल, या ठिकाणी रेक अँगल, क्लिअरन्स अँगल अशा प्रकारचे संदर्भ आलेले आहेत. तर आणि चिजल एज अँगल हे वेगवेगळे अँगल या संदर्भात सांगता येतील. त्याच्यानंतर पॉइंट अँगल किंवा कटिंग एज अँगल, या ठिकाणी ड्रिलचा पॉइंट अँगल दाखवलेला पहा. पॉइंट अँगल किंवा त्याला कटिंग अँगल देखील बोललं जातं. तर सर्वसाधारण वापरात असणाऱ्या ड्रिलचा पॉइंट अँगल हा 118 अंश असतो. हा कटिंग एज म्हणजे लीफ मधील दोन लीफ मधील हा पॉइंट अँगल म्हणजे कटिंग अँगल होय. हा 118 अंश असतो. तो धातूच्या मटेरियलनुसार कटिंग अँगल हा बदलत असतो. कठीण धातूसाठी कटिंग अँगल हा जास्त ठेवतात, तर सॉफ्ट धातूसाठी कटिंग अँगल हा कमी ठेवतात. म्हणजे 118 अंशापेक्षा सॉफ्ट धातूसाठी कमी आणि 118 पेक्षा जास्त कठीण धातूसाठी जास्त ठेवला जातो पॉइंट अँगल. त्यानंतर हेलिक्स अँगल या ठिकाणी दाखवलेला ऍक्सिसची हा कोन दाखवलेला आहे तो हेलिक्स अँगल. तर वेगवेगळ्या हेलिक्स अँगल मध्ये ट्विस्ट ड्रिल तयार केली जातात. तर ट्विस्ट ड्रिलच्या कटिंग एजशी आता या ट्विस्ट ड्रिलच्या कटिंग एजशी असणारा रेक अँगल हा हेलिक्स कोनामुळे स्पष्ट होत असतो. तर जे मटेरियल ड्रिल करावायचे आहे म्हणजे ज्या मटेरियलवर आपल्याला साधारणपणे ड्रिलिंग करावायचे आहे त्याप्रमाणे हेलिक्स कोन हा बदलत जातो. तर भारतीय मानकानुसार वेगवेगळे मटेरियल वर ड्रिलिंग करण्यासाठी 3 प्रकारचे ड्रिल वापरले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने प्रकार एन किंवा टाईप एन सर्वसाधारण लो कार्बन स्टील करता 18 ते 30 अंश हेलिक्स अँगल असतो. त्याच्यानंतर टाईप एच कठीण व चिवट मटेरियल करता हा प्रकार आहे. त्याचा हेलिक्स अँगल 10 ते 13 अंश असतो. त्याच्यानंतर टाईप एस मऊ व टणक धातू करिता हा प्रकार आहे. त्याचा हेलिक्स अँगल 35 ते 40 अंश हेलिक्स अँगल असतो. तर सर्वसाधारण प्रकारच्या ड्रिलिंगसाठी त्यामधील एन टाईपचे ड्रिल वापरले जाते. त्याच्यानंतर रेक अँगल मगाशी बोललो वेगवेगळे ड्रिलला अँगल दिले जातात. त्यामध्ये रेक अँगल फ्लूटचा अँगल म्हणजे रेक अँगल होईल म्हणजेच हेलिक्स अँगल होईल. फ्लूटचा अँगल म्हणजे हेलिक्स अँगल म्हणजेच रेक अँगल होईल. त्याच्यानंतर चिजल एज अँगल, चिजल एज अँगल, चिजल एज अँगल या ठिकाणी चिजल एज अँगल दिलेले दाखवलेलं आहे त्या संदर्भातली. तर त्याला वेब अँगल बोललं जातं. हा चिजल एज आणि कटिंग लीफ मधील अँगल होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे ड्रिल एलिमेंट संदर्भातली काही माहिती होती. त्याचबरोबर आणखी काही माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. डेसिग्नेशन ऑफ ड्रिल त्याच्यामध्ये ड्रिल ट्विस्ट ड्रिलचं नामनिर्देशन हे खालीलप्रमाणे केलं जातं. या ट्विस्ट ड्रिलचं नामनिर्देशन खालीलप्रमाणे त्याच्यामध्ये 1 डायमीटर, 2 टूल टाईप, 3 मटेरियल या 3 प्रकारे या ट्विस्ट ड्रिलचं नामनिर्देशन म्हणजे डेसिग्नेशन सांगितलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुढे एक एक्झाम्पल दिलेले आहे. A twist drill of 9.5 mm diameter of tool type H
or right hand cutting and made from HHS designated by as fish drill 9.5 mm H-IS 5101-HS. तर त्याच्यामध्ये हे जे या ठिकाणी दिलेले आहे याचं या ठिकाणी तर या ट्विस्ट ड्रिल 9.5 mm या ठिकाणी काय आहे ते या खाली दाखवलेले. तर ट्विस्ट ड्रिल 9.5 mm हा डायमीटर आहे त्या ड्रिलचा. एच टूल टाईप आहे IS 5101 हे या ठिकाणी दाखवलेले. तो IS नंबर आहे. त्याच्यानंतर पुढं HS दाखवलेले. HS टूल मटेरियल if the tool type is not indicated in the designation it should. तर या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर टूलचा प्रकार नामनिर्देशनामध्ये दाखवलेला नसेल तर तो N प्रकारचा आहे असं समजावं. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी डेसिग्नेशन ऑफ ड्रिल संदर्भातली माहिती होती. त्यानंतर या ड्रिल संदर्भातला जे मुद्दा आहे या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर वेगवेगळे क्लिअरन्स अँगल संदर्भातला मुद्दा आहे. तर क्लिअरन्स अँगल हा या ठिकाणी दिलेला पहा. क्लिअरन्स अँगल ही उभी व्हर्टिकल रेषा आणि याची तिरकी रेषा तो क्लिअरन्स अँगल. तर क्लिअरन्स अँगल हा कटिंग एजच्या क्लिअरन्स अँगल हा कटिंग एजच्या मागील भागाचे घर्षण हा टाळत असतो. त्यामुळे मटेरियलमध्ये कटिंग एज घुसण्यास मदत होते. जर क्लिअरन्स अँगल मोठा असेल तर कटिंग एज वीक म्हणजे नाजूक होते आणि जर क्लिअरन्स अँगल लहान असेल तर ड्रिल मटेरियल कापू शकत नाही. तर अशा प्रकारे या क्लिअरन्स अँगल संदर्भात सांगता येईल. त्याच्यानंतर लिप अँगल आपण पाहणार आहोत. लिप अँगल त्या ठिकाणी लिप मधला दोन लिप मधला अँगल आहे तो लिप अँगल. तर कटिंग एजवर धार तयार होण्याकरता लिपवर जो उतार दिला जातो या कटिंग एजवर धार तयार होण्याकरता लिपवर जो उतार दिला जातो द्यावा लागतो त्यास लिप क्लिअरन्स अँगल असे म्हणतात. कामाच्या स्वरूपानुसार लिप क्लिअरन्स अँगल हा कामाच्या स्वरूपानुसार ठेवतात आणि साधारणपणे जनरल कामाकरता सर्वसाधारण कामाकरता लिप क्लिअरन्स अँगल 8 ते 12 डिग्री हा लिप क्लिअरन्स अँगल जनरली ठेवतात. तर अशा प्रकारे आज आपण या एलिमेंट्स ऑफ ड्रिल अर्थात पार्ट्स ऑफ ड्रिल संदर्भात माहिती पाहत असताना या ड्रिल संदर्भातले जे वेगवेगळे अँगल त्याच्यातल्या काही एलिमेंट त्याचे भाग संदर्भातली माहिती आपण आकृतीच्या माध्यमातून आपण पाहिली. तर मला खात्री आहे निश्चितरित्या की या एलिमेंट संदर्भातली माहिती आपल्याला समजली असेल. तर विद्यार्थी मित्र तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.